हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. गोगलगावमध्ये अतिक्रमणावरून तक्रारदारास धमकी. गोगलगाव ताराहता ग्रामपंचायत अखत्यारीतील अतिक्रमण निष्कासित करण्याकामी श्री सुरेश पुंजा ठोके या सामाजिक कार्यकर्त्याने गटविकास अधिकारी तहसीलदार राहता यांचेकडे दि 9/6/2026 व दि 19/8/2026 रोजी तक्रार सादर केली होती. तथापि गावातील गावठाण भागातील पगारे गल्ली रस्ता तसेच महाराष्ट्र शासन गट नंबर 466 मधील अनिवासी अनधिकृत अतिक्रमण निष्कासित करून झालेल्या कारवाई आणि कार्यवाहीचा अहवालाची मागणी तक्रारदाराने केली असता आज दि 21/8/2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली. यावेळी गावगाड्यातील काही राजकारण्यांची कुंडली जागी होऊन पगारे गल्लीतील रहिवाशांना तक्रारदारावर भडकवण्याचा प्रकार निदर्शनास आला. आज दि 21/8/2026 रोजी सायंकाळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास तक्रारदार सुरेश ठोके हे त्यांचे गावातील घराकडून मळ्यातील घराकडे जात असताना पगारे गल्लीतील सोमनाथ पप्पू पगारे, कार्तिक संजय पगारे, बबन पगारे यांनी तक्रारदाराला एकटे गाठून रस्त्यावर गाडी अडवून शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावेळी या संबंध वस्तुस्थितीचे तक्रारदाराने चलचित्रीकरण करून त्यांच्याविरुद्ध लोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच या जमावातील व्यक्तींना भडकवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याही मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडे मागणी केलेली आहे. सबब घडवलेली घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असून तक्रारदार व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे. आता गावात अतिक्रमण निश्चित होण्यापूर्वीच अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती त्यांचे जल्लादीपणाची साक्ष स्वतःहून सिद्ध करताना दिसून येत असून आता अतिक्रमणावर आवाज उठवणाऱ्यांची गई केली जाणार नसून आम्ही नंगा नाच केला तरी आमचे कुणी वाकडे करत नाही या भ्रमात राहून पोलीस यंत्रणेला शह देण्याचा प्रकार झाल्याने तक्रारदाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या घृणास्पद प्रकाराने तक्रारदार व त्याचे कुटुंब भयभीत झाले असून त्यांचे सामाजिक व मानसिक उत्पीडन केलेले आहे. सबब प्रकरणी पुरावेकामी सर्व तक्रारी व शासनाच्या प्राप्तपत्र तसेच धमकीचे व्हिडिओ या पुराव्याच्या आधारे जमलेल्या जमावातील व्यक्तींवर व त्यांच्या मोरक्यांवर माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचेकडे तक्रार दाखल करून माननीय न्यायालयात या अपप्रवृत्तीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून सूचीबद्ध न्याय मागणी करणार आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी उपसंपादिका प्रतिभा जाधव. तुला जे बोलायचं ते बोल, जे बोलायचं ते बोल. लोकांची वाटोळे करतो का तू? बोल ना. मी तुझं नाव घेतलंय का? अरे तो नाव घेतलं म्हणूनच बोलतो. कुठं नाव घेतलं दाखव. अर्ज कोणा दिला तो? एक मिनिट. अर्ज कोणा दिला तो? ऐक, पुरावा दाखवायचा आणि मग अरे बोलायचं. पुरावा तोच आहे. तू दाखवला ना आम्हाला पुरावा. अरे घे व्हिडिओ शूटिंग घे. तुला कार्यक्रम आहे मग आता आमच्या शूटिंग काढी तो. माझी गाडी रस्त्यात अडवली तुम्ही. अरे रस्त्यात अडवतो. अरे रस्ता बायांना पाहून कधी बायांना पाहून तू कधी? शिव्या नाही दिल्या का बायांना? कधी? कधी? नानी, यांनी शिव्या दिल्या का नाही हो इथं? या बाळकावून शिव्या दिल्या का नाही इथं? यांनी शिव्या दिल्या का नाही? आणि हा का त्रास देतो? इलेक्शन पासून यांनी आपल्याला त्रास द्यायचं काम चालू केलं ना. शिव्या दिल्या का नाही? खरंच तुम्ही बरं का, ऐका ना. महादेव शपथ घेऊन सांग मी शिवी दिले. अरे तू दिल्याच किती काय वेळा ऐक दिल्या ना, तू? दिल्या म्हणून तू सांगा, किती काय वेळा दिल्या म्हणून दिल्या? सांगा. खरंच महादेव किती काय शपथ. वेळा दिल्या ऐका तू? ना, देवावर विश्वास ठेवा आणि महादेव शपथ घेऊन सांगा मी शिवी दिले. नाही शिवाय पण इथे येऊन काय दिल्या का ते सांगा. एक मिनिट थांबा. एक मिनिट. शिव्या दिल्या का मी? एकच मिनिट सांगा. मी तुम्हाला शिव्या दिल्या का? आमच्या गोरगरिबाच्या मागं ऐका ना, लागतो तू. शिव्या दिल्या का ते सांगा. गाडी किती ऐका शिव्या दिल्या का ते सांगा. किती काय फास्ट चालत ते जाऊ द्या, मरू द्या. फास्ट चालू नाही तर काही करू. ऐका, माझा प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला शिव्या दिल्या का? शिव्या दिल्या की उत्तर द्या मला. ऐका ते जाऊ द्या, ते मला सांगू नका. मी शिव्या दिल्या का? शिव्या दिल्या का? शूटिंग बंद कर दी. हा, शूटिंग तू काय दम देऊ राहिला का? शूटिंग नाही. माझा अधिकारी रस्ता आहे हा, शासनाचा रस्ता आहे. दम देतो. शासनाचा रस्ता आहे. तुमच्या जोरावर तू लोकांना तो धंदा झालेला धंदा हे फक्त कागदपत्र करायचे लोकांचे आणि हे करायचे. हे बावडपणा बंद हा. कर आता. आणि तुला काय नाही, तू असं काही समजू नको का सगळे तुला असे गुरु भेटतील कोणी ना कोणी. माधरचोत तुला वाटतं का सगळं सोपंच आहे? बाया माणसं आमच्या म्हाताऱ्या बाया राहत तू तो गाडी चालवतो जोऱ्यामध्ये तू